महाराष्ट्रात विजेंच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज। उद्या रविवारपासून मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्हे, घाट आणि दक्षिण कोकण विभागात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। हवामानशास्त्र विभागाच्या IMD जिल्ह्याच्या अंदाजानुसार आठवड्याच्या अखेरीस रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये हलका पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो। दरम्यान 10 मे पासून धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर आणि मुंबईच्या आसपासच्या इतर जिल्ह्यांमध्ये वादळ आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। येत्या 24 तासात जोरदार मान्सून पूर्व पाऊस आणि वादळी वारे येणार आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। येत्या 24 तासात जोरदार मान्सून पूर्व पाऊस आणि वादळी वारे येणार असा हवामान खात्याच्या अंदाजानुसार रविवारपासून मुंबई, ठाणे आणि रायगडच्या अनेक भागात पाऊस आणि वादळाची शक्यता आहे। विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे। बदलापूर, कर्जत, कल्याण, डोंबिवली, पनवेल या मुंबईच्या पूर्वेकडील भागात वादळाची शक्यता आहे। रविवारपासून मुंबई आणि उपनगरात वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे। हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार येत्या 24 तासात धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर किंवा इथे हलका पाऊस होण्याची शक्यता आहे। याशिवाय पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली किंवा परिसरात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। IMD नुसार अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये 11 दिवसात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। काही भागात वाहनांचा वेग 30 ते 40 किलोमीटर वेगाने पोहोचल्याने हवामान विभाग चिंतेत आहे।